नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय मराठी सराव पेपर, सराव परीक्षा किंवा कृतीपत्रिका। वेळ 3 तास, एकूण गुण 80। सूचना, सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात। आकृत्या पेनानेच काढाव्यात। उपयोजित लेखनातील कृतींसाठी सूचना, निवेदन, आकृतीची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहून घेऊ नयेत। विभाग 5 उपयोजित लेखन, प्रश्न क्रमांक 5(अ)(2) सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1(ई) अपठित उतारा वाचून त्या उतार्याचा सारांश लिहायचा आहे। स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। चला तर पेपरला सुरुवात करूया। विभाग 1 गद्य, पठित गद्य, प्रश्न क्रमांक 1(अ) पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आकृती पूर्ण करा। आकृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न पहिला, वृक्ष संवर्धनाचे फायदे। त्यासाठी 2 गुण आहेत। हा उतारा एकूण 7 गुणासाठी आहे, तर त्या उतार्याचे वाचन करायचे आहे। पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्त्वाचं काम आहे। एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितीये? झोपडीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं। त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले। असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे। एका माणसाने 10 झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल। जगातला सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे। गुणिले 10 झाडं विचार करा। अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टूनची नावे जास्त पाठ आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडंसुद्धा माहीत नसतात। तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत। फुलंसुद्धा 5-7च पाठ असतात। पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं। झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं। दोन्ही पानं महत्त्वाची असतात। दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमाने। माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही, पण झाडं मोठी झाली तर ते कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते। तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडे आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे। तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडे खूप आवश्यक आहेत। उतार्यावर आधारित दुसरा प्रश्न, फरक स्पष्ट करा। फरक स्पष्ट करण्यासाठी प्रश्न दिला आहे, माणसाची सावली, झाडांची सावली। 1 गुणासाठी हा प्रश्न आहे। 1 गुणासाठी हा प्रश्न असल्यामुळे किमान 2-2 मुद्दे लिहिणे आवश्यक आहे। कारण शोधा व लिहा। पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात। कारण 1 गुण। प्रश्न तिसरा, स्वमत, 3 गुण आहेत। पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्त्वाचं काम आहे। आप्पाच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा। या प्रश्नाचे उत्तर स्वतःच्या मनाने सविस्तर लिहायचे आहे, पाठाला अनुसरून किंवा उतार्याला अनुसरून। 3 गुण या प्रश्नांच्या उत्तरासाठी आहेत। प्रश्न पहिला आ, पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। एकूण 7 गुण। आकृती पूर्ण करा। आकृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे, तुकडोजी महाराजांचा संदेश। तुकडोजी महाराजांचा संदेश असलेले 4 मुद्दे या ठिकाणी लिहायचे आहेत। गुण आहेत 2। उतार्याचे वाचन या ठिकाणी करूया। संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले। आपले गाव हे देवाचे मंदिर आहे। अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात। समभावाने सेवा केली पाहिजे
अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावलोकी तरीच लाभ. सर्व संतांनी मागितलेली मागणी म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणातही आणली. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वची माझे घर आहे ही कल्पना केली होती. याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरपला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मनी ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. वडाचे झाड कायम नम्र असते, ते सगळ्यांना सावली देते, त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात, लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हे सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. उतार्यावर आधारित दुसरा प्रश्न चौकटी पूर्ण करा. 2 गुण. त्यामध्ये पहिला प्रश्न माणसाची गरजेची गोष्ट आणि दुसरा प्रश्न समाजातून हरवलेली गोष्ट. प्रश्न तिसरा स्वमत. 3 गुण. समाजातील जिव्हाळा हरवल्याबद्दलची व्यक्त झालेली खंत व त्याचा परिणाम तुमच्या शब्दात लिहा. त्यानंतर अपठित गद्य. प्रश्न पहिला ई. पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण. आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे. प्रसंगाच्या रेखाटनात यांचा विचार होतो. 2 गुणासाठी हा प्रश्न आहे. 4 मुद्दे लिहायचे की प्रसंगाच्या रेखाटनात कशाचा विचार होतो. अपठित उतार्याचे वाचन. ऐतिहासिक कादंबरी लेखनात इतिहासाच्या गाढ्या अभ्यासाची गरज तर कायमच असते, पण त्याचबरोबर लेखकाची अगाध कल्पनाशक्तीही पणास लावावी लागते. याकरता इतिहासाच्या सत्यतेचे पुरावे तर असावे लागतातच, सोबतच तो इतिहास गुंफण्याकरता योग्य असे दुवे शोधले जातात. इतिहासाचा जो टप्पा कादंबरीतून चित्रित होणार आहे तो कालखंड कल्पून तो शब्दातून वाचकांसमोर चित्रित करणे हे कादंबरीकाराचे कसबच म्हणावे लागेल. इतिहासातील ती पात्र, त्यांचे स्वभावविशेष, त्यांची राहणी, त्यांची विविध प्रकारची विचारसरणी या साऱ्यांचा सखोल विचार करावा लागतो. प्रसंगाच्या रेखाटनातही त्या प्रसंगाचे महत्त्व, त्याचा कादंबरीवर पडणारा प्रभाव, घटनांचा ओघ, प्रसंगातील बारकावे या साऱ्यांचा विचार होतो. या इतिहासाला कल्पनेची हलकीशी जोड दिली जाते. परिणामी ऐतिहासिक कादंबरीच्या रूपातील सुंदर कलाकृती रेखाटली जाते. अपठित उतार्यावर दुसरा प्रश्न खालील घटनेचे किंवा कृतीचे परिणाम लिहा. 1 गुण. घटना आहे इतिहासाला कल्पनेची हलकीशी जोड दिली जाते. त्यामध्ये दुसरं योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 1 गुण. ऐतिहासिक कादंबरी लेखनात इतिहासाच्या गाढ्या अभ्यासाबरोबरच पर्याय लेखकाची प्रतिष्ठा पणास लागते,
लेखकाची कल्पनाशक्तीही पणास लागते, लेखकाची विनोदी दृष्टी पणास लागते, गणिताचे ज्ञानही असावेच लागते. योग्य पर्याय निवडून उत्तर पूर्ण करायचं आहे. त्यानंतर विभाग 2 पद्य. प्रश्न दुसरा अ. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 8 गुणासाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून रिकामी जागा. पर्याय, सतत परमेश्वराच्या सानिध्यात राहावे, सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे, सतत आत्मबोध घ्यावा, चारधाम यात्रा करावी. दुसरे विधान, सदंग्री कमळी दडो म्हणजे रिकामी जागा. पर्याय अ. कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो. ब. कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनाच्या पायाशी मन गुंतो. क. कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो, कमळात मन लपून राहो. कविता दिली आहे. सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो, मुरडिता हटाणी अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो, न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुर्भिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो, मुखी हरी वसो तुझी कुशल धामना मावली, क्षणात पुरविल जी सकल कामना मावली, कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी, तशी प्रगट ए निजात्रित जना सदा सावरी. दुसरा प्रश्न, खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा. 2 गुण. गोष्टी आहेत दुरभिमान आणि मन, आणि त्यांनी केलेली विनंती लिहायची आहे. प्रश्न तिसरा, न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा. 2 गुणासाठी आहे. स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. प्रश्न दुसरा आ. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. 1. आकाशी झेप घेरे. 2. उत्तम लक्षण. मुद्दे आहेत. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. पहिल्या व दुसऱ्या प्रश्नासाठी 1-1 गुण आहे आणि तिसऱ्या प्रश्नासाठी 2 गुण आहेत. प्रश्न दुसरा ई. खालील ओळींचे रसग्रहण करा. तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात. या ओळींचे रसग्रहण करायचे आहेत. यासाठी 4 गुण आहेत. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 6 गुण. वीरांगना पाठाआधारे खालील मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा. रेखा मिश्रा, त्यांचे शिक्षण आणि कार्य या संबंधित एक परिच्छेद तयार करायचा आहे. प्रश्न दुसरा, टीप लिहा. टीप लिहिण्यासाठी प्रश्न दिला आहे. शब्द तयार होण्याचे विविध प्रकार, यावर टीप लिहायची आहे. तिसरा प्रश्न, बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठाआधारे गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष या विषयावर टीप लिहा. विभाग 4 भाषाभ्यास. भाषाभ्यास यामध्ये प्रश्न चौथा अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती. समास. पुढील विग्रहांवरून सामासिक शब्द ओळखा. त्यामध्ये घनासारखा श्याम याचा हा विग्रह आहे, तो सामासिक शब्द ओळखायचा आहे. दुसरा आहे स्त्री आणि पुरुष. 8 गुणासाठी हा व्याकरणावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. दुसरा आहे शब्दसिद्धी. शब्दसिद्धी यामध्ये पुढील शब्दांना खोर हा प्रत्यय लावून शब्द तयार करा, यासाठी 1 गुण आहे. पहिला शब्द आहे भांडण आणि दुसरा शब्द आहे चुगली. दुसरा प्रश्न आहे पुढील शब्दांना अव हा उपसर्ग लावून शब्द तयार करा, 1 गुण. त्यासाठी शब्द दिले आहेत गुण आणि दुसरा शब्द आहे लक्षण.
तिसरा आहे वाक्प्रचार. पुढीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. गुण आहेत 4. वाक्प्रचार दिले आहेत. 1. विसंगत वाटणे. 2. नजरेत भरणे. 3. डोळे विस्पारून पाहणे. 4. व्यथित होणे. प्रश्न चौथा आ. भाषा सौंदर्य. त्यामध्ये 8 गुणासाठी हे भाषा सौंदर्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये एक आहे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीमध्ये पहिला आहे पुढील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. 1 गुण. समानार्थी शब्द लिहिण्यासाठी शब्द दिले आहेत पुस्तक आणि डोळा. दुसरा आहे पुढील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. 1 गुण. शब्द दिले आहेत विरुद्धार्थी शब्द लिहिण्यासाठी मऊ आणि धाकटा. तिसरा आहे पुढील शब्दांचे वचन बदला. वचन बदलण्यासाठी शब्द दिले आहेत चित्र आणि खिडक्या. चौथा प्रश्न पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा. 1 गुण. त्यासाठी शब्दसमूह आहेत जखमा औषध लावून झाकणारी. दुसरं नियमबद्ध घेतलेले शिक्षण. त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द ओळखा. कोणतेही 4 शब्द ओळखणे. 2 गुण. या ठिकाणी 6 शब्दांचे गट दिले आहे. त्यापैकी 4 शब्दांच्या गटातील 4 अचूक शब्द ओळखायचे आहेत. त्यासाठी 2 गुण आहेत. या ठिकाणी शब्द आहे. पहिला आहे शिरोधार्य. शिरोधार्य असे 4 वेगवेगळे कानीमात्रे. काहीचे चुकीचे आहे, एकाचा बरोबर आहे. त्यापैकी आपल्याला शोधून योग्य उत्तर लिहायचं आहे. दुसरा शब्द आहे उत्स्फूर्त. तिसरा शब्द आहे मनस्थिती. चौथा शब्द आहे सम्मान. 5वा शब्द आहे अद्भुत आणि 6वा शब्द आहे कर्तृत्व. असे शब्द आहेत. यापैकी योग्य शब्द आपल्याला ओळखून उत्तरामध्ये लिहायचे आहेत. 2 गुण आहेत. प्रश्न तिसरा विरामचिन्हे. पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. 1 गुण. वाक्य आहे ओहो किती सुंदर दृश्य आहे ते. चौथा प्रश्न पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द लिहिण्यासाठी 1 गुण आहे. पुढील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. त्यामध्ये पहिला आहे बुक स्टॉल. दुसरा आहे कॅज्युअल लिव्ह. विभाग 5वा उपयोजित लेखन. प्रश्न 5वा अ. खालील कृती सोडवा. त्यामध्ये 1 आहे पत्रलेखन. खालील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार पत्रलेखन करा. जाहिरात आहे अक्षर सुलेखन प्रशिक्षण संस्था बोरिवली. अक्षरांची नव्याने ओळख. संस्थापक सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव. नियमित प्रशिक्षण वर्ग. कार्यशाळांचे आयोजन. सुलेखन साहित्य विक्री. सुट्टीचे वर्ग. मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन. वरील कोणत्याही उपक्रमासाठी संपर्क साधा अच्युत पालव. या ठिकाणी नंबर दिला जातो. शाळेचा कलाप्रमुख या नात्याने सुलेखन कार्यशाळेसाठी लागणारे साहित्य मागवण्यासाठी मागणीपत्र लिहा. किंवा सुलेखन प्रशिक्षण कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी मित्राला किंवा मैत्रिणीला उत्कृष्ट सुलेखनकार म्हणून गौरवण्यात आले त्याबद्दल तिचे पत्र लिहून अभिनंदन करा. किंवा आता हे पत्र आहे किंवा सारांश लेखन. त्यामध्ये विभाग 1 गद्य. प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित उतार्याचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये जो अपठित उतारा आहे प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये ई मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. त्या उतार्याचा वाचन करून 1/3 सारांश या ठिकाणी लिहायचा आहे. त्यासाठी गुण आहेत 6. एकतर पत्रलेखन करायचं आहे नाहीतर सारांश लेखन करायचं आहे. प्रश्न 5वा आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. शब्द मर्यादा 60 ते 90 शब्द 10 गुणासाठी. त्यामध्ये 1 आहे बातमी लेखन. खालील विषयावर बातमी तयार करा. विषय आहे आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन. आयोजक रोटरी क्लब. 2 कथालेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा. मुद्दे आहेत बेडकांचे राज्य, मधात रिकामी जागा, स्पर्धा, चिकट खांबावर चढणे, बेडकांची माघार, लहान बेडूक, इतरांचे न ऐकणे, स्पर्धा जिंकणे. या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करायची आहे. तिसरं आहे जाहिरात लेखन.
खालील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा. विषय आहे स्वास्थ्य संतुलन डायग्नोस्टिक सेंटर. अशा प्रकारे ह्या 3 कृती आहेत. 1 बातमी लेखन, 2 कथा लेखन आणि 3 जाहिरात लेखन. यापैकी 2 कृती सोडवायच्या आहेत. त्यासाठी 10 गुण आहेत. प्रश्न 5वा ई लेखन कौशल्य 8 गुणासाठी आहे. खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. शब्द मर्यादा 100 ते 120 शब्द. त्यामध्ये पहिला आहे आत्मकथन. खालील मुद्द्यांच्या आधारे पोलीस काकांचे आत्मकथन लिहा. मुद्दे आहेत कर्तव्य, जबाबदारी, अडचणी, खंत, आनंद. 2 वैचारिक लेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे स्वच्छ भारत आजची गरज या विषयावर निबंध लिहा. अस्वच्छता देशासमोरील मोठी समस्या, इतर देशांशी तुलना, सध्याची परिस्थिती, हक्क व कर्तव्य यांची जाणीव, देश माझा ही भावना, स्वयंशिस्त. 3 प्रसंगलेखन. पुढील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा. परीक्षेच्या दिवशी झाली फजिती, परीक्षेचे वेळापत्रक, उजळणीशिवाय पेपर लिहिणे, उद्या संस्कृतचा पेपर, मित्राने बीजगणिताचा पेपर आहे हे सांगणे. या मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करायचे आहे. अशा प्रकारे आपण वर्ग 10वी विषय मराठी सराव पेपर या ठिकाणी बघितला आहे. हा सराव पेपर सर्व विद्यार्थ्यांनी घरी सोडवून बघायचा आहे. याचा फायदा आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी नक्की होऊ शकतो. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे सराव पेपर, घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, स्वाध्याय या संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.